धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। सुभाषनगरातील प्रभू श्रीराम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरा। केले परिवारातर्फे महाआरती संपन्न। धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील सुभाषनगर येथील केले परिवाराच्या वास्तूतील असलेल्या ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली। सांस्कृतिक आणि धार्मिक वारशात सुभाषनगर येथील केले परिवाराच्या वास्तूतील असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराला विशेष स्थान आहे। हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून गेल्या 135 वर्षांपासून जोपासलेली एक अखंड परंपरा आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमीचा उत्सव येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। केले परिवाराच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार रामनवमीच्या दिवशी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। मंदिराची आकर्षक सजावट आणि प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे विलोभनीय रूप भक्तांचे लक्ष वेधून घेत होते। दुपारी ठीक 12:30 वाजता प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी गेली होती। केले परिवारातील सदस्य सक्रियपणे सहभागी झाले होते। यावेळी नितीन केले, शुभम केले, चेतन वाणी, डॉक्टर सायली केले वाणी, वैशाली केले, वेदिता केले, स्नेहल केले, स्वाती केले यांनी उत्सवाचे नियोजन केले होते। या ऐतिहासिक वारशामुळे सुभाषनगर परिसरातील नागरिकांमध्ये या मंदिराप्रती मोठी श्रद्धा आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्याला उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। नमस्कार, माझं नाव सायली केले। इथे आम्ही जुन्या धुळ्यात श्रीराम मंदिर रामनवमीनिमित्त उत्सव साजरा करतो आहे। हे मंदिर साधारण 135 वर्ष जुनं आहे। हे मंदिर आमच्या पणजीने सुरू केलं आहे। ह्या मंदिरात सर्वात पहिले राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्ती आधी आल्यात आणि त्यानंतर मंदिराचा कळस उभारला गेला। ह्या मंदिराची आता 5वी पिढी हे मंदिर सांभाळते आहे। मंदिरात दरवर्षी रामजन्मोत्सव खूप मोठ्याने साजरा होतो। श्रीकृष्ण जन्माष्टमीसुद्धा दरवर्षी मंदिरात साजरी होते। मंदिरात विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात। भजन सप्ताह असतो, रामनाम जप असतो आणि रात्री हनुमान चालीसा होतो, सुंदरकांड होतो। तर सर्वांना सस्नेह निमंत्रण आज या कार्यक्रमासाठी, रामजन्मोत्सवासाठी आपण सर्वांनी जुन्या धुळ्यातल्या राम मंदिरात यावे ही सर्वांना जय श्रीराम। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।